खासदार संजय दिना पाटील यांचा हा आवाज आपण ऐकत होतो आणि पत्रकारांशी बोलली जाणारी ही त्यांची भाषा आहे। किशोरी पेडणेकर आपल्याबरोबर आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या नगरसेविका। किशोरीताई, आत्ता आपण जो आवाज ऐकला तो आवाज हा खासदार संजय दिना पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आधीचे खासदार आणि आता शिवसेनेत गेलेले खासदार। काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्या संपूर्ण त्यांच्या या प्रतिक्रियेवर? मुळामध्ये अशा शब्दांचा किंवा अशा भावनांचा, जी काय तिरस्काराची भावना आणि जे काय शिवीगाळ केली आहे त्याचा पहिला निषेध करते। दुसरा प्रश्न, तुम्हाला दोन गोष्टी सांगायची गरज नाही। आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मग आता ज्यांच्याकडे गेले, अगदी संस्कारी पक्ष म्हणून ज्यांचं फार मोठं नाव दिसतंय त्यांना विचारा, त्यांच्या प्रमुखांना विचारा, आपले खासदार तुम्ही फोडून तुमच्यामध्ये हा जो काही बळ आलंय ते कुठून आलं? म्हणजे चौथा स्तंभ पत्रकार म्हटला जातो। का जर पत्रकाराचे हात पाय तोडणार असतील तर सामान्य नागरिकाचं काय? सामान्य नागरिक कंप्लेंट पण करायला जाणार नाही। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे बघून आम्ही मतदान केलं असं तिथली मतदार सांगतायत। आणि जर असे, म्हणजे मी ज्या संजयला पाहिलंय, संजय माझा हक्क आहे संजय दा म्हणायचा, तो असा मी पाहिलाच नव्हता। त्यांची पार्श्वभूमी काही असेल, परंतु आम्ही पाहिलेला संजय आणि आता बिघडलेला संजय ते तुम्ही बघा। पत्रकारांनी आता ठरवावं, तुमच्या संपादकांना सांगा, वरून फोन आल्यानंतर जे काही करतात ना नाटकं। किशोरीताई, जर असं असलं असतं तर हे दाखवलं, किशोरीताई जर हे असं असलं असतं तर दाखवलं सुद्धा नसतं। प्रश्न हा आहे की अशा प्रकारे अर्वाच्य भाषा वापरणं, याच्यावर तुमची प्रतिक्रिया? आणि सहन केलं, मी खूप सहन केलं असं ते म्हणतात। काय सहन केलं त्यांनी? मला माहिती नाही काय सहन केलं, कारण आता आधी बोलले भेटत नाहीत, मग बोलतात निधी नाही। अरे कुठल्याच बोलण्यात बोलणं नाही, काय सहन केलं? म्हणजे दुखतंय पण सांगता येत नाही अशा प्रकार असेल, असा कुठला दबाव आहे तुमच्यावर? का सहन करताय मग? बरं, आता जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की त्यांचं मानसिक संतुलन बहुधा बिघडलं असेल, कारण खूप स्ट्रेस आहे, कारण खूप स्ट्रेस आहे त्यांना, कारण ते खूप जवळून त्यांना बघितलेलं होतं त्यांनी जेव्हा राष्ट्रवादीत होते। संजय दिना पाटील त्यांचे चांगले मित्रत्वाचे संबंध असल्याचं सुद्धा आता माध्यमांबरोबर त्यांनी शेअर केली ही गोष्ट। आणि ते असं म्हणतात की अशा प्रकारे त्यांना खूप स्ट्रेस असल्यामुळे भावनाच्या भरात येऊन ते असं बोलत असतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। तुमच्या बरोबर आहे जितेंद्र? ऐका दोन गोष्टी आहेत। भावनेच्या भरात असलो तरी आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, भावना कंट्रोल करता आल्या पाहिजे। म्हणून मी एक वाक्य म्हटलं, मी पाहिलेला संजय आणि आता बिघडलेला संजय दोन्ही वेगवेगळे आहेत। आणि भावना, मला खूप राग आला म्हणून मी कोणाला तरी चोप दिला, हा शाब्दिक चोप दिलाय, हा तुमच्या स्वतःच्या आयडेंटिटीवर शिवी आहे। हे तुमच्या संपादकांना पण कळलं पाहिजे, जे कोण वर बसले त्यांच्या आशयाखाली आपण नोकरी करतो आणि लोकांपुढे सत्य आणण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही लोक। मी त्याच्यात तर एवढा मोठा स्टडी करून स्ट्रगल करून आलेले असतात, कोणाला स्ट्रेस नसतो। ठीक, निषेधार्हच आहे, याचा अर्थात जाब विचारला जाणारच आहे आणि विचारला जाईलच। किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही बोललाच, झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। आपण आधी नवनाथ बन यांना, संजय दिना पाटील काय नेमके बोलले, माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी कशा प्रकारे भाषा वापरली, आधी आपण त्यांना ऐकूया। जे करणार बघा, जे करणार ते भोगणार। हा राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर, अरे भाई कशाला, बस झाला ना आता। तुला बोललो, 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाही तर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही घालताच आहे, रेकॉर्ड कर।
इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सण करतोय, खूप दिवस सण केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे भाऊ. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचं कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सण केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. नवनाथ बंद आपण ऐकलं असेल काय म्हटले संजय दिना पाटील, विचारायला आलात तर आता मार खाल. हे 10 हत्तींचं बळ अचानक कसं काय, सत्तेत आल्यानंतर हे बळ आलंय की काय? शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी, असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक समर्थन कोणीही करू शकत नाही. माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असतात आणि पत्रकारांबद्दल कुणीही, म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे असो विरोधक असो, कुणीही अशा पद्धतीची भाषा वापरणं अतिशय चुकीचं आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. मुळामध्ये ही सवय संजय राऊत यांनी लावलेली आहे. रोज सकाळी बूमवर शिवीगाळ करणं, पत्रकारांच्या बूमवर थुंकणं, ही सवय संजय राऊत यांनी. आज सकाळी देखील संजय राऊत यांनी अशाच पद्धतीचं वर्तन सकाळी पत्रकार परिषदेच्या पूर्वी केलं. पत्रकारांना धमक्या देण्याचा प्रकार संजय राऊतांनी देखील केला आणि दुपारी संजय दिना पाटील यांचा हा प्रकार. मुळामध्ये अशा पद्धतीनं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणं, त्यांना धमकी देणं, शिवीगाळ करणं, ही कुठल्याही बाजूनी, म्हणजे संजय राऊतांनी केलेलंही चूक आहे आणि संजय दिना पाटलांनी केलेलंही चूक आहे. अशा वक्तव्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. सकाळी ज्या पद्धतीची भाषा संजय राऊतांनी पत्रकारांना वापरली की आम्ही तुम्हाला बोलवतो आणि तुम्ही आम्हाला न विचारता शूट करता, असं म्हणून सकाळी देखील त्यांनी असाच प्रकार माध्यमांसमोर केला गेला आणि दुपारी संजय दिना पाटील यांचा प्रकार. या दोन्ही वक्तव्याचं कुणीही समर्थन करणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या दोन्ही प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. नवनाथजी, खरं तर माध्यमांमध्ये तुम्ही पण काम केलेलं आहे, तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. खरं तर जेव्हा एखादा पत्रकार एखाद्या नेत्याला काही प्रतिक्रिया विचारायला जातो तेव्हा अपेक्षित आहे की त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही मार खाल अशा प्रकारे ही भाषा वापरणं हे निश्चितच निषेधार्ह. तुम्ही म्हटलात, तुम्ही राऊतांचं उदाहरण दिलं, राऊतांकडून हे शिकलेत असं आपण नको म्हणूया. त्याचं कारण काय, हे एकतर दूधखोळे नाहीयेत, हे काही लहान मुलं नाहीयेत, याचं बघून ते बोलतात असं म्हणण्यात तर काही अर्थ मला वाटत नाहीये. पायंडा पाडला जातो. राऊतांनी सवय लावली माध्यमांसमोर येऊन शिवीगाळ करायची. याच्या आधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवीगाळ करणं नवनाथजी वेगळं, पण माध्यमांना शिवीगाळ करणं ह्याच्यामध्ये फरक चुकीचंच आहे. त्याचं मी समर्थन करतच नाही. मी संजय राऊतांचाही निषेध करतोय आणि संजय दिना पाटलांचाही निषेध करतो, दोन्ही प्रकरणाचा निषेध करतोय. परंतु अशा पद्धतीनं आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात. माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर मी याबद्दल बोलणार नाही हा म्हणण्याचा अधिकार देखील एखाद्या नेत्याला असतो. परंतु आम्ही तुम्हाला मारहाण करू, अशा पद्धतीची धमकी देणं, तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणणं किंवा कॅमेरासमोर शिवीगाळ करणं, बूमवर थुंकणं, हे प्रकार कधी सुरू झाले? याच्या आधी महाराष्ट्रात असे प्रकार नव्हते. दुर्दैवानं त्याचा पायंडा संजय राऊत यांनी पाडला आणि आता संजय दिना पाटील यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्याचं कुणीही समर्थन करत नाही. या दोघांच्याही वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो. हे चुकीचं आहे. माध्यमांची गळचेपी होता कामा नये. पत्रकारांना अशी शिवीगाळ करणं, पत्रकारांना मारतो म्हणून धमक्या देणं हे महाराष्ट्रामध्ये सहन केलं जाणार नाही. या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.